जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं, व्हिडिओच्या आणि चॅनलच्या दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ मला सहजच एका शिष्याने माझ्या विचारला गेलेला प्रश्न आहे आणि कदाचित मी थोडी लेट झाले असंही म्हणावं लागेल, पण मला वाटला की बनवणं गरजेचं आहे किंवा बनवावा, तर मी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा सर्वांनी करायची आहे. पहा, तर आजचा विषय असा आहे की श्रावणी सोमवार याचं एवढं महत्त्व काय आहे किंवा शिवभक्ती याच महिन्यात जास्त का केली जाते किंवा महादेवांना हा महिना एवढा अतिप्रिय काय आहे. विज्ञानाच्या माहितीनुसार म्हणजे विज्ञानानुसार किंवा निसर्गानुसारही या महिन्याचे महत्त्व काय, तर मी हे आज सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मला जसं जमेल माझ्या गुरुज्ञानाने मला जेवढं अवगत आहे किंवा मला जेवढं ज्ञान प्राप्त आहे त्या पद्धतीने मी आज तुमची पर्यंत जी माहिती पोहोचवणार आहे. तर पहा, श्रावण महिना पाहिला तर सनातन हिंदू धर्मियांसाठी हा महिना पतित आणि पावन मानला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण भक्तीचा विचार केलाय तर जेव्हा हलाहलविष म्हणजे सागर मंथन झालं आणि जेव्हा हलाहलविष काढण्यात आलं तर तेही याच महिन्यात म्हणजे या महिन्यात ते काढण्यात आलेलं आहे, म्हणून ते एक महत्त्व आहे. दुसरं तर सृष्टीमध्ये पाऊस म्हणजे वृष्टी झाल्याने, पाऊस झाल्याने जे निसर्गरम्य वातावरण होतं किंवा जिथं जमिनीची, प्राण्यांची आणि मनुष्याची ही तहान क्षमून अख्खी सृष्टी निसर्गमय म्हणजे आनंदमय, चैतन्यमय आणि सुखकारक होते. आणि ह्या अशाच वातावरणात श्रावण महिना येतो, म्हणजे सर्वच आनंदाने तृप्त असतात. म्हणून हा महिना माणसाला आनंद, प्रोत्साहन आणि चैतन्य घेऊन येतो. म्हणून त्याचं एक निसर्गाच्या याने महत्त्व आहे की या महिन्यामध्ये सर्व जीवजंतू तृप्त झालेले असतात, आनंदी असतात. ठीक आहे, आता राहिला विषय विज्ञानाचा. तर तुम्ही म्हणाल विज्ञानाचा काय विषय आहे, तर या महिन्यामध्ये आपण जे उपवास धरतो की नाही, तर ते सोमवार मनुष्य जीवनासाठी म्हणजे त्याची जी शारीरिक पचन क्रिया असते किंवा वातावरणामधला जो आर्द्रतेचा भाग असतोय किंवा दिवसभराची जी तापमान असतोय यामध्ये जी आपली पचन संस्था असते त्याचं जे हे आहे म्हणजे पचनक्रिया आहे ती स्थिर असेल किंवा मग शांत असेल. आणि याच्यामध्ये या वातावरणामध्ये कमी आहार घेणं किंवा सात्विक आहार जेणेकरून आपल्या शरीराला तो पचेल आणि हानिकारक असणार नाही, पचायलाही आणि खाणंही योग्य असेल अशा पद्धतीचे सात्विक आहार या महिन्यामध्ये घेणं मनुष्यासाठी गरजेचं असतं. तर मग तोही एक फायदा आहे आणि त्यानिमित्ताने माणूस उपवास करतो आणि साहजिक आहे उपवास केल्याने मनुष्य हा साधारण हलका पचेल असाच आहार घेतोय. आणि जास्तीत जास्त उपवास म्हणल्यानंतर उपवास याचाच असा अर्थ असतोय की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर आपण परमेश्वराच्या म्हणजे ईश्वरांच्या, शिवांच्या सानिध्यात राहतो आणि त्यानेच आपला उपवास घडला जातो. म्हणजे थोडक्यात श्रावण हा सर्वच जीवसृष्टीचा, देवी देवतांचा, मनुष्याचा, प्राण्यांचा आणि निसर्गाचा आवडीचा महिना आहे आणि शिवांना तर तो प्रियच आहे. आणि या महिन्यामध्ये आपले जे हिंदू धर्मियांचे जे सण उत्सव असतात तेही थोडक्यात नागपंचमी आली,
रक्षाबंधन आलं, नारळी पौर्णिमा आली, म्हणजे आपले जे सणवार आहेत याची सुरुवात झाली असंही आपल्याला म्हणता येईल. आणि या निमित्तानेच हा महिना सर्व गुणसंपन्न आहे. म्हणजे सर्व आध्यात्मिक, मानसिक, नैसर्गिक आणि विज्ञानाने हा महिना परिपूर्ण आहे. आणि या सर्व गुणांमुळेच या महिन्यामध्ये शिव म्हणजे देवाधिदेव महादेव यांची भक्ती केली जाते आणि यांना प्रसन्न करून घेतलं जातं. कारण जेव्हा परमपिता परमेश्वर शिव महादेव आदिनाथ यांचा विषय येतो त्यावेळेस बोलण्यासारखं खूप काय असतं. म्हणजे आदिनाथ आहेत, ते शिव आहेत, जगाचे चालक मालक म्हणजे सर्वस्व आहेत ते. आणि अशा शिवांची भक्ती करण्याचा हा महिना आहे. आता राहिला विषय वर्षभर खायचे आणि या महिन्यात जाऊन उपवास करायचा आहे. म्हणजे काही काही माणसं तर अशी आहेत की पूर्ण महिना उपवास करतात. तर बाळांनो, मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, भक्ती करताय की नाही तर याच्यात दिखावा नको. तुम्ही स्वतःना जर शिवभक्त म्हणताय तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. शिव महादेव कैलासपती हे एक असं तत्व आहे की यांना प्रसन्न करून घेण्यासाठी दिखाव्याची गरज नसते. यांना फक्त आत्मसमर्पण, तुमचं मन, तुमची भक्ती ही महत्त्वाची असते. श्रावणामध्ये निरंकार श्रावण करताय तर वर्षभर तुम्ही मांस, मच्छी, नॉनव्हेज, दारू पिताय, भले भले कर्म करताय आणि श्रावणात तुम्ही निरंकार उपवास करताय किंवा अख्खा श्रावण पकडताय. काही समतोल आहे का? अजिबात नाही. मग काही गोष्टीचं वर्षभरच पालन करा की. असू द्या की आहार गरजेचा आहे, तुमचा तो आवडीचा आहार असेल कदाचित, पण तरीही जाऊन काही गोष्टीचे पण नियम तुम्हाला असले पाहिजे. असो, हा ज्याच्या त्याच्या मनाचा विषय आहे, मला कोणावर टीका करायची नाही. पण भगवान शिवांसाठी, देवादिदेव महादेवांसाठी प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला असे कठीण असं काही करण्याची गरज नाही. खूप साधे भोळे निराकार आहेत माझे शिव, सर्वांना सहज प्राप्त होण्यासारखे आहेत. फक्त अंतर्मनातनं अग्निभक्तीपूर्ण त्यांची भक्ती करा, ते सहज अवगत होतात, सहज त्यांची कृपा होते. आणि त्यांच्या जेव्हा कृपा होते ना तेव्हा कशाचा काहीच विषय नसतो. असे परमात्मा परमयोगी माझे शिव आहेत. तर या अशा पावन देवादिदेव महादेवांची भक्ती करण्यासाठी हा महिना आहे. त्यातली त्यात आपण पाहतोय की असंही म्हण आहे की जेव्हा आपण पोथी पारायण करायचं असतं तर आपल्याला काही गोष्टींचं घरामध्ये वाचन करायचं असतं किंवा एखाद्या उपवासाची सुरुवात करायची असते, थोडक्यात 16 सोमवार. तर त्या उपवासाची सुरुवात करण्यासाठी हा महिना योग्य मानला जातोय. म्हणजे आध्यात्मिकरित्या हा एक भर आहे त्याच्यामध्ये. राहिला विषय दुसरा, तर आपल्या एखाद्या पारायण करायचं असेल, नवनाथ ग्रंथाचं भक्तिसार, शिवलीला अमृत आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे जे काही तुम्ही तुमच्या आराध्यासाठी पारायण करणार असाल, घरामध्ये ग्रंथ वाचन करणार असाल, काही एखादी पूजा असेल, याग असेल, सत्यनारायण महापूजा असेल, तर त्यासाठी ही श्रावण महिना खूप पवित्र आणि पावन मानला जातोय. तसं तर माझ्या गुरुकृपेने आणि माझ्या बाबांच्या आज्ञेनुसार भक्ती करण्यासाठी, उपवास धरण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कोणताच मुहूर्त नसतोय. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल तो दिवस मुहूर्त होऊन जातो. त्यामुळे मुहूर्ताची वाट न बघता आलेला दिवस हा मुहूर्त म्हणून सुरुवात करा. कारण चांगल्या कामासाठी उद्या नाही तर आज आणि आत्ता महत्त्वाचा असतोय. पण मला विचारलेल्या प्रश्नानुसार मला माहिती देणं गरजेचं आहे की श्रावण महिना का बरं महादेवांनी हे केलेलं आहे. तसं जर फक्त श्रावण महिन्यातच शिवांची जर कृपा होत असती तर इतर महिन्यामध्ये भगवंत काही हे करतात का? तर अजिबात नाही. परमेश्वर रात्रंदिवस अहो युग म्हणजे अखंड त्याची कृपा आपल्यावरती आहे. तुम्ही कधीही त्यांची भक्ती करा, ते तुम्हाला पावन झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे,
चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करायची आहे. जय आदिशक्ती. आदेश. ओम जगदंबा.